सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृक्श्राव्यमाध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। Now we have to start the next chapter. दशमः पाठः पितृभक्तः नचिकेताः. What is the meaning of Nachiketa? Nachiketa is the name of a one boy. Nachiketa is a word sakaranta, means ending in, so this is the Vyanjananta Shabda. According till we already studied about the Akaranta, Akaranta, Ikaranta, Ikaranta, Ukaranta and Ukaranta. Now according to that we have to see Sakaranta also. Pitru Bhakta, Pitru means a father, Bhakta means a devotee, and Nachiketa ही एक स्टोरी आहे नचिकेता नावाच्या एका मुलाची. त्याने आपल्या पित्याबद्दल जो आदर होता, भक्ती होती, ती या पाठातनं दिसून येते. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पितृभक्त नचिकेता? अ फादर डिवोटी नचिकेता. Okay, then see we have to see, according to that we have to start the prastavana of the chapter. See the prastavana. Okay, this is the prastavana is already in your textbook. Okay, प्रस्तावना. वेदाः ब्राह्मणाः आरण्यकाः उपनिषदः इति वेदवाङ्मय परंपरा वर्तते. ओके, वेदवाङ्मय परंपरा मीन्स वैदिक लिटरेचर. वेदाः, यू नो वेदा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, इज अथर्ववेद, लाइक दैट. ब्राह्मणाः आरण्यक्याच, उपनिषद, कठोपनिषद, तैत्तरीय उपनिषद, लाइक दैट ओनली. एतस्यां परंपरायां प्रमुखाः दश उपनिषदः ख्याताः. ओके, तर एतस्या परंपरा, परंपरा जी आहे त्यामध्ये दश उपनिषद, 10 उपनिषद ख्याताः इज अ फेमस. उपनिषत्सु, इन उपनिषदु तत्वज्ञान चर्चा, तत्वज्ञान चर्चा मीन्स फिलॉसॉफिकल कन्सेप्ट्स निरूपणम वर्तते. ओके, कलेक्शन ऑफ फिलॉसॉफिकल कन्सेप्ट त्यामध्ये सांगितलेले आहे. उपनिषदसु अन्यतमा कठोपनिषद. Okay, once among of the 10 Upanishad is the Kathopanishad, the source of famous dialogue between Yama and Nachiketa. Kathopanishad उद्धृता यम नचिकेत सौ कथा. ओके, म्हणजे अकॉर्डिंग टू तुम्हाला कळलं असेल की ही कथा कशातनं घेतलेली, कठोपनिषदातनं. आणि त्याच्यामध्ये यम आणि नचिकेत, यम गॉड ऑफ डेथ, मृत्यू देवता म्हणून त्याला असं नाव आहे. ओके, तर गॉड ऑफ डेथ, आणि त्याचे जो संवाद आहे त्यामध्ये ती सांगितलेली. तर अकॉर्डिंग टू दॅट भाई अपि एतत् उत्तर, तर 2 क्वेश्चन इज देअर. फर्स्ट, दानम नामम किम. According to this chapter is the importance of a danam also. They are telling the importance of a danam. Like that, कोणतेही दान आपण करतो ते दान असं वाईट गोष्टींचं करत नाही, किंवा ज्या गोष्टी उपयोगशून्य आहेत त्या गोष्टींचं आपण कधीच दान करत नाही. दान मीन्स व्हॉट? चॅरिटी. म्हणजे ज्या ज्या माणसाला त्या माणसाची ज्या गोष्टींची गरज असते तेव्हा आपण दान करतो. द दान मीन्स चॅरिटी ऑफ गिविंग ऑफ आर्म्स. इट डोनेट्स द व्हर्च्यूज ऑफ अ जेनरसिटी. Okay, it is often associated with deeds of welfare to others, means paropakara, benevolence. It is an act of giving up ownership. It's at one possess and giving it to someone else without expecting anything in return. म्हणजे जेव्हा आपण समोरच्याला देतो तर आपण एक्सपेक्ट करू शकत नाही. इट इज अन ॲक्ट ऑफ गिवन अप ओनरशिप ऑफ अ वॉट वन पजेस, म्हणजे ज्याला जे हवं आहे ते, ॲट गिविंग इट टू समवन, त्याला देणं, एल्स विदाऊट एक्सपेक्टिंग इन रिटर्न, त्याच्याकडून काय अपेक्षा न करता की आपल्याला परत मिळेल, असं आपण दानाचंही करतो. म्हणजे दान म्हणजे काय? डोनेशन. ते ब्लड डोनेशन असो, किंवा मरणानंतर किंवा असेल तर अवयव डोनेशन असो, किंवा कुठल्याही गोष्टींचं ज्या आहेत, घरात पूजा अर्चा असं ब्राह्मणाला जे डोनेशन करतो ते चांगल्या गोष्टींचं डोनेशन, स्वतःची प्रिय वस्तू डोनेशन करणं, ती खरी चॅरिटी. अंडरस्टँड? आता किम उपयोगशून्य वस्तून त्याग दानम इति कथ्यतुं शक्यते. म्हणजे कुठल्या उपयोगशून्य
ओके, ज्या वस्तू ज्या असतात त्यांना आपण हे केलं तर दानम असं आपण म्हणू शकतो. इफ अ थिंग दॅट इज नो यूज, उपयोगशून्य, इज गिवन अवे देन इट कॅनॉट बी कन्सिडर चॅरिटी. कोणती उपयोगशून्य वस्तू आपण दान करून टाकली मग ती चॅरिटी होत नाही, मला नको आहे, ठीक आहे. वेल सम मे ट्राय टू मेक यूज ऑफ अ सच थिंग डिफरंटली. अशा ज्या वस्तू तुमच्याकडे असतील ज्या युजलेस म्हणजे मला उपयोगाच्या नसतील, इट वुड जस्ट अमाउंट टू गिविंग थिंग्स अवे बट नॉट कन्सिडर ॲज अ चॅरिटी. ओके, तुम्ही त्याचा उपयोग अनेक गोष्टीमध्ये करू शकता, अंडरस्टँड, बट त्याचा चॅरिटीमध्ये करू शकत नाही. अकॉर्डिंग टू दॅट इन द बिफोर 2 years टेल्स वन चॅप्टर इज द अमूल्यम विद्यते सर्वम. देर इज अ कन्व्हर्सेशन बिटवीन भगवान बुद्ध अँड इज अ शिष्य मीन डिसिपल. ओके, दे आर आस्किंग टू भगवान बुद्ध सम क्लोथ्स. वन क्लोथ इज देअर चिवर इज इति उच्यते आणि इज आस्किंग की मला कपडे पाहिजेत. देन आक्स, भगवान बुद्धाने विचारलं तुझे जुने कपडे काय झाले. ओके, तर त्यांनी सांगितलं की आय यूज दिस क्लोज ॲज अ मॅट, स्लीपिंग मॅट. मग देन भगवान बुद्ध आक्स व्हॉट अबाउट द ओल्ड स्लीपिंग मॅट. देन ही टोल्ड आय यूज लाईक द पिलो, म्हणजे द स्लीपिंग मॅट्सने पिलोमध्ये कन्वर्शन केलं. मग देन भगवान बुद्ध आस्क व्हॉट अबाउट द पिलो. पिलोचं कन्व्हर्सेशन त्यांनी केलं, पिलोचं मी कन्वर्ट केलं, आय युझिंग द पिलो लाईक द डोर मॅट. And what about the doormat? And doormat I using by making the threads of the doormat and then I using the lamp. ओके, त्या लॅम्पचं मी ते जे आहे डोरमॅटच्या ज्या मी वाती बनवल्या, वातीपासून मी त्या पणत्या ज्या आहेत लॅम्प्स ते केलं. म्हणजे अकॉर्डिंग टू छोट्यातल्या छोटी गोष्ट जी आहे ती आपण उपयोगशून्य असं म्हणतो आणि कचरा म्हणून बाहेर फेकतो. त्याचा कशा प्रकारे उपयोग करता येईल ते आपण याच्यामध्ये समजू, या स्टोरीमधून कळू शकतं. पण अशा गोष्टी आपण दानमधून, कपडे फाटले म्हणून दानमध्ये देणं, ओके, किंवा चादरी फाटल्या म्हणून हे केलं म्हणजे ही गोष्टची आता खराब झाली फेकून देणं, अशी आपण कोणामध्ये दान देऊन टाकूया असं नाही. म्हणजे उपयोगशून्य वस्तूंचं दान कधीच करू नये. उलट त्या वस्तूपासून काहीतरी चांगल्या गोष्टी बनवून केलं तर दान केलं तर उत्तमच. ओके, तर नाव वी हॅव टू सी द चॅप्टर ऑफ पितृभक्त नचिकेता. द फर्स्ट पॅरा. वाजश्रवाः नाम दानपरः ब्राह्मणः आसीत. Vajashrava. If the Vajashrava is highlighted with a pink color, Vajashrava is a Sakaranta. The word of a Vajashrava is a main word, is a Vajashravas. Sakaranta Pullinga Shabda. In your textbook, Bhasha Sutram 3, Chandramasa Shabda is there. Sakaranta Chandramaha Prathama Ekvachana. The Vajashravaha is a Prathama Ekvachana. Danapara means generous. Okay. Brahmanaha means what? Brahmin. Okay. Danapara Brahmanaha is a word of Visheshanam of Vajashravaha. Okay. Asita is which lakar? You know very well. Asita asar 2 pp is a lang lakar. Lang lakar ahe means past tense. एकदा सह विश्वजित यज्ञम अकरतो. We already studying in the last time chapter is a धन्यतौ दातृ याचकौ. Raghuraja also done the Vishwajit Yajna. The same as Vajashrava also doing the Vishwajit Yajnam. Akarot. एकदा means one सह is a tatpullinga prathama ekvachan Vishwajit Yajnam. Sacrifice of Vishwajit akarot. Tam an is a lang lakar. Samapte yajne, after the end, after the finishing the yajna, sah he brahmanebhya for is a chaturthi vibhakti is there because whenever the yacha is coming in the sentence, according to rule, we have to use chaturthi vibhakti. Devaya devabhyam devebhyah. Okay, brahmanaya brahmanabhyam brahmanebhyah. This is the chaturthi vibhakti. Ayachata. Dakshina means is the donation. Okay, then charity, you can write charity. Ayachata is the word, is a da yacha. 1 pp is a lang lakar. Okay, dakshina yam in the donation. Sarvada
प्रियं वस्तु यच्छेत सर्वदा मीन्स ऑलवेज, नॉट ओनली दिस टाइम, इज every time. Okay, दक्षिणाय मीन द डोनेशन. दक्षिणायाम, दक्षिणा वर्ड इज द एका आकारांत शब्द. डिक्लाइन लाईक माला, माला, माले, माला, लाईक द दक्षिणाम, दक्षिणे, दक्षिणा. दक्षिणायाम सर्वदा प्रियं वस्तू यच्छत. प्रियं वस्तू, फेवरेट थिंग, डिअरेस्ट थिंग, यच्छत टू गिव. इति नियमः, इति रूल, हा रूल होता. ओके. किंतु पिता वाजश्रवाः, पिता फादर, वाजश्रवाः, फादर ऑफ वाजश्रवाचा मुलगा कोण होता? नचिकेता. तू दक्षिणा, तू मीन्स वॉट? बट. तू इज द ऑलवेज नॉट चेंजिंग इन एनी वर्ब, एनी सेंटेन्स, एनीथिंग. ओके. दक्षिणा रूपेण ॲज अ डोनेशन. दुग्धदाने, दुग्धदाने मीन्स इज द गिविंग मिल्क. असमर्था, नॉट केपेबल टू गिविंग मिल्क. दुर्बला, वीक. वृद्धाः, ओल्ड. च धेनु, धेनु is the ukarant. We already studied about the dhenu table in the last time, the bhasha sutram 2 maybe. Ayachat, ayachat is the दायच्छ is a lang lakarah. Okay, understand. तस्य पुत्रः नचिकेता तत् अपश्यत. तस्य पुत्र, ही सन, पुत्रः नचिकेता also नचिकेतस, ending in स, सकारांत. नचिकेताः प्रथमा एकवचन. तत्, तत् ते तानि. तत् अपश्यत, तत् is the नपुंसकलिंग of तत् pronoun. अपश्यत again is a दृश्य. पश्यो 1 pp is the लंग लकार. असमीचीन दानेन, improper डोनेशन, इम्प्रॉपर. असमीचीन दानेन पिता मे नरकम गमिष्यति, पिता नरकात जाते, गोइंग टू द हेल. गमिष्यति विल गो. गमिष्यति इज वर्ड इज द लट लकार मीन्स सेकंड फ्यूचर टेन्स, विल गो. इति भित्या, द फियर ऑफ, ड्यू टू फियर ऑफ दिस. भित्या इज अ भीति एंडिंग इन ई, इकारांत. ओके. स पितरम अपृच्छत, ही आस्क्स टू हिज फादर. पितः, ओ फादर, किम तव अतीव प्रियम. Okay, what is your favorite thing? Understand? So again we have to see the iconic translation. Vajrashava nama danapara brahmana asita. There was a generous Brahmin named Vajrashava. Ekada sa Vishwajit yajnam akarot. Once he performed the Vishwajit yajna means sacrifice. Samapte yatne, when the sacrifice was over, sah, he, brahmanebhya to the Brahmins, dakshinam ayachyata, he gave donations. Okay, dakshinayam sarvada priyavastum yachyeta iti niyamah. There is a rule that one should always give a donation that which is dear. किंतु पिता वाजश्रवाः, बट फादर वाजश्रवा तू दक्षिणारूपेण दुग्धदाने असमर्थाः, दुर्बलाः, वृद्धाः च धेनु यच्छत. बट फादर वाजश्रवा gave a weak and old cows were unable to give milk in the form of donation. ओके. तस्य पुत्रः नचिकेताः तत् अपश्यत. तस्य पुत्र में ही सन नचिकेता तत् अपश्यत, ही saw this thing. असमीचीन दानेन, असमीचीन दानेन ड्यू टू because of the improper donation. पिता में नरकम गमिष्यति इति भित्या स पितरम अपृच्छत. Okay, because of the due to fear of my father, due to the fear that my father will go to an account of improper donation, he asked his father, पितः, ओ फादर, किम तव अतीव प्रियम, व्हॉट मोस्ट डिअर टू यू. म्हणजे यापर्यंत आपल्याला कळलं की वाजश्रवा नावाचा एक ब्राह्मण होता आणि त्यांनी इतरांप्रमाणे विश्वजित यज्ञ केला आणि त्या विश्वजित यज्ञामध्ये ब्राह्मणाला ते दक्षिणा दिली. पण दक्षिणेमध्ये त्यांनी काय दिलं? दक्षिणामध्ये नियम होता की सर्वस्व वस्तू, प्रिय वस्तू द्यावी. बट त्यांनी काय केलं?
अशी वस्तू दिली की त्या वस्तूचं काहीही महत्त्व नाही आहे, ती युजलेस आहे. म्हणजे कुठले? गाई, धेनू. व्हॉट टाईप ऑफ धेनू? असमर्थाः, दुर्बला, वृद्धाः. ओके, दुग्धदाने असमर्था म्हणजे त्या वीक देऊ शकत नाही, दुर्बला त्या वीक आहेत, वृद्धाः म्हणजे त्या ओल्ड आहेत. आणि हे चुकीचं होतं, हे आपल्याला दिसतं. आणि नचिकेत जो त्यांचा पुत्र तो ते पाहत होता, त्यांना पित्राची काळजी वाटली. त्यांनी सांगितलं, त्यांनी विचार केला की असं जर डोनेशन करतील माझे वडील नक्की नरकात जातील. म्हणून त्यांनी विचारलं की पितः किं तव अतीव प्रियम. का विचारलं? कारण त्याला ही गोष्ट सिद्ध करायची होती की दक्षिणामध्ये प्रिय वस्तू द्यावी, हा नियम आहे की तुमची अतिशय आवडती वस्तू कोणती. तर पिताने का उत्तर दिलं आपण आता बघणार आहोत. सी झटिति, इमिजिएटली. तर पिता अवदत, पिता सेड वत्स त्वमेव मम प्रियतम. त्वमेव इज अ संधी इज देअर. त्वम प्लस एव, यू आर माय फेवरेट. ओके, यू आर माय मोस्ट डिअर. ओके, मम प्रियतमः. प्रियतम इज द तरतम भाववाचक. नेक्स्ट इयर आपल्याला शिकायचं तरतम भाववाचक. लाईक दॅट गुड, बेटर, बेस्ट. लाईक दॅट तरतम भावाचे प्रिय, प्रियतम, प्रियतर. ओके, नचिकेताः पुनः अपृच्छत. नचिकेताने पुन्हा विचारले. आक्स्ड अगेन. नचिकेता आक्स्ड अगेन. तर्हि माम कस्मै दास्यति भवान. माम इज द अस्मत्. ओके, माम मा आवामनौ अस्मान्नः. कस्मै इज अ किम. ओके, तर्हि देन हुम विल यू गिव टू मी. कस्मै दास्यति, विल गिव. दास्यति इज अ लट्लकार. भवान, भवान इज अ, वी ऑलरेडी स्टडी अबाउट भवान, भवान, भवन्तौ, भवन्तः. म्हणजे मी मला कोणाला देणार. वाजश्रवसा किमपि उत्तरम न दत्तम. किमपि इज द संधी इज देअर. किम प्लस अपी. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. उत्तरम न दत्तम. दत्तम इज द, वी ऑलरेडी स्टडी अबाउट द लास्ट टाइम, इज द कर्तृ, कर्तक भूधावी अँड कर्मभूधावी. दिस इज द कर्मभूधावी. उत्तरम दत्तम डिक्लेअर लाईक देव. ओके, देव माला वन. उत्तरम इज द न्यूटर जेंडर. ओके, इज डिक्लेअर लाईक वन. द्विवारम, त्रिवारम, 2 times, 3 times. नचिकेतसा तदैव पृष्ठम. तदैव, तत् प्लस एव. अगेन संधी इज देअर. अगेन पृष्ठम इज द कर्मभूधावी. तदा क्रुद्ध भूत्वा. क्रुद्ध मीन्स अँग्री. भूत्वा बिकमिंग. पिता नचिकेतसम. पिता नचिकेताला काय म्हणाले. अहम त्वां मृत्यैव ददामि. मी तुला मृत्यूला समर्पित करतो. इति अवदत. पिता क्रोधावशे ड्यू टू अँगर एवं उक्तवान. उक्तवान अगेन इज द कर्तभूधावी. डिक्लेअर लाईक भवान, भवान, भगवान, भगवान, भगवन्तौ, भगवन्तः. पिता उक्तवान, सः उक्तवान. इति नचिकेताः अजानत. अजानत मतलब न्यू. त्याला माहिती होते की पिता जे आहे त्यांनी कसं केलं. त्यांनी रागारागाने बोलले. ओके, अंडरस्टँड. तर आपण बघत होतो की झटिती पिता अवदत. झटिती म्हणजे इमिजिएटली. द फादर इमिजिएटली सेड, चाइल्ड वत्स त्वमेव मम प्रियतम. यू इंडीड आर मोस्ट डिअर टू मी. नचिकेताः पुनः अपृच्छत. नचिकेता आक्स अगेन. तर्हि माम कस्मै दास्यति भवान. देन हुम विल यू गिव टू मी. तुम्ही मला कोणाला देणार. वाजश्रवसा किमपि उत्तरम न दत्त. वाजश्रवा डिड नॉट गिव एनी आन्सर. द्विवारम, त्रिवारम नचिकेतसा तदैव पृष्ठम. द्विवारम, त्रिवारम म्हणजे 2 times, 3 times नचिकेता आक्स सेम क्वेश्चन. त्यांनी 2दा 3दा सेम प्रश्न विचारला. ओके, तदा क्रुद्ध भूत्वा. देन बिकमिंग अँग्री. पिता नचिकेतसम. द फादर से टू नचिकेता, अहम त्वां मृत्यैव ददामि इति अवदत. आय विल गिव यू टू डेथ. त्वां, त्वं युवाम प्रथमा. त्वां, त्वा. ओके, त्वां इज द द्वितीया एकवचन. त्वा. ओके, ददामि इज अ दा.
2 UPs, 3 UPs there. Iti avadata said. Pita krodhavashe means due to anger. Okay. Evam uktavan is a one pratyaya declared like kartabhudavi iti Nachiketa ajanata. Nachiketa knew that the father had said this is a fit to rage, fit to anger, because of the anger ते रागाने बोलले. ओके, अंडरस्टँड. देन सी की झटिती पिता अवदत, म्हणजे पिता रागाने इमिजिएटली बोलले, पटकन बोलले की तूच माझा प्रिय आहेस. नचिकेताने पुन्हा विचारले, मग तुम्ही मला कोणा देणार? का त्यांनी असं विचारलं? बिकॉज विश्वजित यज्ञामध्ये दक्षिणा देताना आपली सर्वात आवडती वस्तू दान केली पाहिजे असा नियम होता. नचिकेताच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही मला दान करा म्हणून त्यानं विचारलं की तुम्ही मला कोणा देणार? तरी माम कस्मै दास्यती भवान वाजश्रवसा किमपि उत्तरम न दत्तम. त्यांना कळलं की हा नक्की काय विचारतं, म्हणून त्याने उत्तरच दिलं नाही. म्हणून त्याने 2 वेळा विचारलं, 3 वेळा विचारलं की तुम्ही मला कोणा देणार. तेव्हा फादर जे आहेत त्याचे ते क्रोधित झाले आणि त्याने सांगितलं तुला मृत्यूला मी दान करतो. ओके, आणि त्याला कळलं की पिता जे बोलले ते क्रोधावशामध्ये बोलावे, रागाने बोललेले आहेत. ओके, तरीसुद्धा पुढे काय स्टोरी होते आपण हे बघणार आहोत नंतरच. पण तत्पूर्वी वी हॅव टू सी द शब्दार्थ. यू हॅव टू राईट इन अ क्लास वर्क. दानपरः जनरस, यज्ञम सॅक्रिफाईस, समाप्ते वॉज ओवर, दक्षिणाम डोनेशन, सर्वदा ऑलवेज, नियमः रूल, किंतु बट, दुग्धदाने टू गिव मिल्क, असमर्थाः अनेबल, दुर्बलाः वीक, वृद्धाः ओल्ड, असमीचीन इम्प्रॉपर. देन नरकम हेल, गमिष्यति, I wrote गमिष्यति is a लट्लकार, will go means second future tense, वित्याहा due to the fear, प्रियतमः most dear, झटिति immediately. झटिति is the actually the meaning, झटिति is the लट्लकार. Okay, तही then दास्यति will give again लट्लकार भविष्यकाळ. पृष्ठम asked, कृत the angry, भूत्वा becoming, मृत्यैव to death, ददामि give, क्रोधावशे fit to rage, उक्तवान said, अजानत knew, ज्ञा 9 UP. Then we have to see शब्दज्ञानम. You have to write in the class book. There is a no तावांत, तुमंत and लभ्यंत is there. प्रथमांत वाजश्रवाहा, because सकारंत is the decline like चंद्रमस चंद्रमाः, दानपरः. Okay, then द्वितीयांत is the प्रियम दक्षिणाम. प्रियम दक्षिणाम, दक्षिणाम is ending in a. पित्या ending in e, बित्या वाजश्रवसा. ओके, चतुर्थ्यंतपदम ब्राह्मणेभ्य. I already know की दायच is coming in the sentence. We have to use their चतुर्थी विभक्ति. ब्राह्मणेभ्य is a decline like देव देवाय देवाभ्यम देवेभ्य. ओके, ब्राह्मणेभ्य is a चतुर्थी विभक्ति. कस्मै किम pronoun is there. तस्य मे मम मे आवयोः नौ अस्माकं नः षष्ठी. षष्ठी is तस्य तयोः तेषां षष्ठी. समाप्ते यज्ञे is the a is there, that's why सप्तमी विभक्ति. संबोधनांत पदम पितः वत्सः. ओके, now we have to see the some questions. उचित कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. The question is वाजश्रवाः ब्राह्मणेभ्य दक्षिणां यच्छत अयच्छत. तो ब्राह्मणांना दक्षिणा का देत होता? ओके, बिकॉज विश्वजित यज्ञ समाप्त का ब्राह्मणा दानम अयाचन, म्हणजे विश्वजित यज्ञ समाप्त झाला म्हणून की ब्राह्मणांनी दक्षिणा मागितली म्हणून. द करेक्ट आन्सर इज विश्वजित यज्ञ समाप्त. यू हॅव टू राईट लाईक दॅट ओनली. ओके, फुल आन्सर इज दी सेकंड वन. नचिकेतसः पिता नरकम गमिष्यति यतः. नचिकेतचे पिता नरकात जातील बिकॉज स नैकानी पापानी करोति, अदरवाइज स असमीचीनं दानं करोति. अकॉर्डिंग टू लाईक द स असमीचीनं दानं करोति. स्पेलिंग मिस्टेक, असमीचीनं दानं करोति. द नेक्स्ट वन इज द कहकं वदति किं तव अतीव प्रियम. नचिकेताः प्रथमा एकवचन. वी विल सी द नेक्स्ट लेक्चर इन द चंद्रमस सकारांत टेबल ऑल्सो, बिकॉज यू हैव टू क्लियर अबाउट द नचिकेतस एंड वाजश्रवस वर्ड फॉर्म्स. ओके, तर लाईक द नचिकेताः
पितरम वाजश्रवसम वदति. Okay, नचिकेता is a prathama ekvachan and pitaram वाजश्रवसम is a द्वितीया ekvachan. वदति you have to write properly. Then पूर्णवाक्येन उत्तरं लिखत. वाजश्रवाः दक्षिणारूपेण कीदृशी धेनुः अयच्छत. Then you have to copy this thing. वाजश्रवाः दक्षिणारूपेण दुग्धदाने असमर्था दुर्बला वृद्धाः धेनु अयच्छत. You have to write a ch also. सत्यम असत्यम दक्षिणां प्रियवस्तुं यच्छेत इति नियम. सत्यम. Okay, understand? Then we have to see the next one is a very important thing. It's a विशेषणं विशेष्य प्रियं वस्तु. Okay, समाप्ते यज्ञे दानपरः ब्राह्मणः both are विशेषण is applicable for the वाजश्रवाः दुर्बला वृद्धाः धेनुः. Then see, it's a very important question for your 9th and 10th as well as Kramena Yojatam is chronological order. This is the question. वाजश्रवाः दक्षिणारूपेण धेनु अयच्छत. वाजश्रवाः दक्षिणारूपेण धेनु दिली. वाजश्रवाः ब्राह्मणेभ्य दक्षिणाम् अयच्छत आणि ब्राह्मणां दक्षिणा दिली. वाजश्रवाः नचिकेतसं क्रुद्ध भवति आणि वाजश्रवाः विश्वजित यज्ञम अकरोत. Which incident happened earlier? So we have to write the first is a Vajashravah Vishwajit Yadnam Akaro, the first. Then second incident is there Vajashravah Brahmanebhya Dakshinam Ayachyata. Then third incident is there, 3 is there Vajashravah Dakshinarupana Dhenu Ayachyata. And fourth Vajashravah Nachiketasam Kruddha Bhavati. Okay, I hope so you have to clear about this first part. The next time we will complete the remainder part and as well as question answer also. Okay, we have to see that question answer in the next lecture. Okay, as I hope so you have to write all things in a classwork as well as question answer also. Okay, and prathamanta dvitiyanta pada and shabdarth also. आपण पुढच्या नक्की भेटूया. धन्यवादः. पुनर्मिलामः.